हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? आज रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि तोच आनंद माझ्या चेहऱ्यावरती दिसत होता. आज होती सुट्टी, तर सकाळी उठले आणि सकाळची सुरुवातच माझ्या लेकीच्या खेळण्यापासून झाली. तर तिला हा प्रश्न पडला असेल की माझी मम्मा आज घरी? रोज तर ती उठण्याआधीच मी कामाला जात असते. तर ती मला समोर बघून तिचा आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर उठले, अंघोळ वगैरे केली, घरातली कामं आवरून घेतली. सुट्टी तर कामाला आहेच, पण घरातल्या कामांना तर सुट्टी अजिबात नसते. ते तर आपल्याला करावीच लागणार आहेत कामं. म्हणून कपडे वगैरे धुवून घेतले, अंघोळ केली. आज केस धुतले होते, रविवार होता, वेळच नाही भेटत केस वगैरे धुवायला. त्यानंतर आज केस वगैरे धुवून घेतले, घरातली कामं उरकली आणि मस्त अशी हेअर ड्रायरने केस सुकवून घेतले. केस जर नाही ना सुकले परत अजून सर्दीचा त्रास नको, म्हणून केस वगैरे छान असे हेअर ड्रायरने सुकवून घेतले. आणि त्यानंतर चहा वगैरे बनवला आणि चहा असता माझ्या अहोंसोबत एन्जॉय केला. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा रविवार कसा जातो हे कमेंट करून नक्की सांगा. तर माझा तर असा गेलेला आहे, तुमचा कसा जातो हेही मला सांगा. आणि त्यानंतर मग दुपारसाठी काहीतरी खायला बनवायचं असं ठरवलं. तर मग काय बनवणार त्यातच मग मी म्हटलं यांना, मी ब्रेड पकोडा बनवते. ते म्हणले ठीक आहे. मग ब्रेड पकोडा बनवला. तर ब्रेड पकोड्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर दुपारी माझं एक पार्सल आलं होतं. ते पार्सल घेण्यासाठी मी बाहेर आले तर पार्सलवाला काही कुठे दिसलाच नाही मला. थोडं पुढं जाऊन बघितलं तर आणि ते पार्सल रिसीव केलं. तर ते माझं काय पार्सल आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. लाईक करा.